नमस्कार, मी सोनाली. आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये कोणताही सण असू दे, त्यासाठी खास करून पुरणपोळीचाच नैवेद्य बनवला जातो. म्हणून नागपंचमीसाठीचा नैवेद्य मी आदल्या दिवशीच बनवत आहे. तो आदल्या दिवशीच का, हे मी पुढे सांगेनच. त्याचबरोबर नागपंचमी कशी सुरू झाली, 32 शिराळ्यामध्ये जिवंत नागाची पूजा का केली जाते आणि 32 शिराळा नागपंचमीसाठी का प्रसिद्ध आहे, हेही सांगेन. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तो शेवटपर्यंत नक्की बघा. श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. काल्या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले, तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा. तेव्हापासून नागपूजा प्रचारात आली. आज शिराळ्यात भरपूर धामधूम चालू होती. श्रावणमुळे अख्खं शिराळा हादरून गेलं होतं. बरं, 10व्या-11व्या शतकात महायोगी गोरक्षनाथ महाराज लोकांचे प्रबोधन करत शिराळ्यात आले होते. श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी भिक्षा मागण्यासाठी ते महाराजांच्या घरी गेले. त्यावेळी एक गृहिणी मातीच्या नागाची पूजा करत होती. भिक्षा द्यायला वेळ का झाला, या गोरक्षनाथाच्या प्रश्नावर तिने नागपूजेचे कारण सांगितले. त्यावेळी मातीच्या नागाची कशाला, जिवंत नागाची पूजा करणार का, असे विचारताच तिने होकार दिला. तेव्हापासून शिराळ्यात जिवंत नागाची पूजा सुरू झाली. येथील स्त्रिया नागाला भाऊ म्हणतात, त्याचा उपवास करतात आणि ते सूक्ष्म रूपाने घरात येतील, त्यास कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून नागपंचमी दिवशी स्वयंपाकात चिरणे, तळणे तसेच तवा वापरणे वर्ज्य केले आहे. म्हणूनच माझी आजी या दिवशी उकडीचे पदार्थ, मोदक, खीर, कानवले बनवायची आणि नागाच्या प्रतिमेला दूध लह्यांचा नैवेद्य दाखवायची. 2002 पासून शिराळ्यात जिवंत नागपूजेवर बंदी घालण्यात आली. मात्र आदरणीय सत्यजित देशमुख भाऊ यांच्यामुळे अखेर 23 वर्षाचा वनवास संपत पुन्हा जिवंत नागाच्या पूजेला सुरुवात झाली. नागपंचमीची माहिती 1954च्या किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध झाली. त्याची चित्रफित अमेरिकेत दाखवली. नॅशनल जिओग्राफी, डिस्कवरी, ॲनिमल प्लॅनेट या इंग्रजी चॅनलवर नागपंचमीचे चित्रीकरण दाखवण्यात आले. त्यामुळे परकीय पर्यटकांचा ओघ शिराळ्यात वाढला. त्यामुळे नागपंचमी जगप्रसिद्ध झाली.